बैलगाडा शर्यत नियोजित करण्याचं कारण की ग्रामीण भागामध्ये बैलाचं महत्व कमी होत चाललंय आणि बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आहे की बैल वाढले पाहिजे. पारंपरिक आपला शेती करण्याचा जे प्रमुख साधन होतं पूर्वीपासून ते बैल होतं. आता काय झालंय, ट्रॅक्टरचा जमाना, मशिनीचा जमाना आल्यामुळं बैलाचं महत्व कमी झालंय. बैलाचं महत्व वाढलं तर शेती सुधारणार आहे, माणसं सुधारणार आहे ती. आणि आपण एक वेगळं म्हणजे पूर्वीचे दिवस होतं तसंच बैलाला दिवस आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी बैलगाडी शर्यत करावं, तमाशा नाचगाणं करणं हे काय योग्य वाटत नाही. आता हे नवीन तरुण वर्ग परत एकदा त्या बैलाच्या शर्यतीकडे, खेळाकडे, कुस्ती असेल, कबड्डी असेल, योग्य वेगवेगळ्या शारीरिक श्रेष्ठीच्या स्पर्धा असतील अशा स्पर्धेचं नियोजन करावं म्हणून केवळ बैलगाडीचं नियोजन केलेलं आहे. वाघोली यात्रा कमिटी मार्फत इथून पुढे तमाशा कीर्तन न ठेवता, तमाशा किंवा नाचगाणं कार्यक्रम न ठेवता बैलगाडा शर्यत असेल, शरीर सौष्ठव स्पर्धा असेल, कुस्ती असेल, जे चांगलं कार्यक्रम आहे समाज माध्यमातलं याचाच विचार करून असेच कार्यक्रम घेतले जातील. वाघोली ग्राम दैवत शेख फरीद बाबा दर वर्षाप्रमाणे या वर्षी यात्रेचं नियोजन अगदी पद्धतशीर आम्ही पार पाडलेलं आहे. गावात या वर्षी कीर्तनाचा कार्यक्रम अगदी सुरळीत पार पडला. त्याच्यानंतर देव धर्माचा कार्यक्रम सुद्धा एकदम सुंदर पार पाडला. आणि आता नवीनच ह्या वर्षी आम्ही बैलगाडीची शर्यत ठेवली. बैलगाडीची शर्यत मुक्क प्राणी जगावं, वाचावं आणि सगळ्यांनी जास्त बैल शर्यतीसाठी पाळावं ह्याच्यासाठी आम्ही नवीन उपक्रम राबवलेला आहे.